महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आम्ही माननीय आयुक्तांना MIMच्या एका नगरसेवकाचं नगरसेवकपद रद्द करण्याचा आत्ता निवेदन सगळ्या नगरसेवकांनी आम्ही दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मेराज खान जलील खान नावाचे MIMचे नगरसेवक हे प्रभाग 6 मधून निवडून आलेले होते आणि त्यांनी हे निवडणुकीला दाखल केलेलं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये त्यांना 3 अपत्य असताना त्यांनी 2च अपत्य आहेत असं या शपथपत्रामध्ये नमूद केलं। खोटी माहिती प्रशासनाला दिली, निवडणूक खोटी माहिती देऊन लढवली आणि ते नगरसेवक झालेले आहेत। आत्ता आपण त्यांच्या मुलगा ज्या शाळेत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेलं आहे ॲफिडेव्हिट आहे पोलिसला, त्याच्यामध्येही मिराज खान हा अहमद नावाचा जो 3रा अपत्य त्यांचा आहे हे मिराज खान आणि त्याची आई त्यांचंच नाव याच्यामध्ये निलोफर हे आहे। हे मूळ प्रमाणपत्र महानगरपालिकेचं आहे, हे हस्तगत झालेलं आहे। मधलं जे आपला नोंद असते जनरल रजिस्टरचा उतारा त्याच्यामध्ये पण वडील अहमदचे वडील जे ते मिराज खान आणि आई निलोफर असल्याचे दस्तऐवज हे उपलब्ध आहेत, परंतु मिराज खान यांनी हे खोटं सर्टिफिकेट हे तयार केलं, यंत्रणांशी संगनमत त्यांनी केलं असेल किंवा त्यांनी तयार केलं आणि त्यांचा भाऊ अहमद नावाचा मुलाचे वडील यामध्ये मिनाज खान असे दाखवलेत। आईचं नाव त्यांची भावाची बायको अफरा खान ही आई दाखवलेली आहे आणि हे खोटं प्रमाणपत्र त्या म्हणजे आपला मुलगा भावाचा मुलगा दाखवला, 2च अपत्य शपथपत्रात दाखवले आणि ते त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली। तर हे जे MIMचं कृत्य आहे आपण आज पाहिलं असेल की महानगरपालिकेने अतिशय पारदर्शक कारवाई करत मतीन खान नावाचा म्हणजे ज्या नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला आश्रय देणारा हा नगरसेवक मतीन खान याचे 3 अनधिकृत अतिक्रमण केलेली नाल्यावर अतिक्रमणाची जागा निर्माण करून तिथे घरं बांधलेली घरं आज पाडलेली आहेत। त्यावेळेला MIMने या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत देण्याहून स्टंट करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे तुम्ही एकीकडे जर संविधान मानता तर मग तुम्ही अतिक्रमण कसं केलं, तुम्ही खोटी कागदपत्र कशी करता, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही निवडणूक लढवता, जनतेची फसवणूक करता आणि संविधान देऊन नेत्याच्या सोबत फोटो काढून जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न MIM करतंय, तर अशा अनेक नगरसेवकांचे खोटी कागदपत्र अतिक्रमित घरं ही सगळी आहेत। भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक याचा सगळा चढा लावतील आणि आता आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे की त्यांनी यांचं नगरसेवक पद त्वरित रद्द करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल